मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी कविता 14वी खेळातील स्वयंपाक। पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुकतो, गरम गरम पोळी वाढतो, विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता तिखट घालून रस्सा करतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी धडा 16वा चतुर कासव। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। त्याला कोल्हा दिसला। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कासव घाबरले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। कोल्ह्याने कवच पाहिले। आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली। ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्ह्याने मागे वळून पाहिले। तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली।